आज ना मला खारं वांगं बनवायचं होतं. काही ठिकाणी याला मीठ वांगंही म्हणतात. त्यासाठी मसाला घेतले होते मी, टोमॅटो, अद्रक, कोथिंबीर, लसूण आणि थोडासा फोडणीसाठी कढीपत्ता घेतले होते. सगळ्यात आधी ना वांगे कापून आळी वगैरे आहे का नाही ते बघून स्वच्छ धुवून घेतले होते आणि मसाला सगळा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा होता. फक्त थोडासा कांदा आणि कढीपत्ता फोडणीसाठी ठेवले होते आणि सगळं मिक्सरमधून बारीक केले होते. तर मिरची मी 2च टाकले होते, कारण हेच रस्सा थोडासा ना मी लाडूला पण चारणार होते. त्यामुळे जर तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची टाकू शकता. आणि जर तुमच्याकडे असं हे शेंगदाण्याचं कुटाचं पावडर नसेल ना, तर तुम्ही ह्यात थोडंसं शेंगा भाजून पण टाकू शकता. मी हे पावडर फ्रीजमध्ये करून ठेवते, त्यामुळे ना मला खूप सोपं जातं. आणि मग थोडंसं हळद टाकले आणि हे सगळा मसाला वांग्यात भरून घेतले होते. मीठ ना मी मसाला बारीक करतानाच टाकले होते, त्यामुळे ना ह्यात काही मीठ टाकले नाही, कारण मीठ मग जास्त होतं. त्यामुळे नंतर भाजी तयार झाल्यानंतर मीठ जर कमी वाटलं तर टाकायचं. आणि फोडणीसाठी ना मी तेल गरम करून घेतले होते, त्यात जिरे, कांदा, कढीपत्ता टाकले होते. हे छान लाल झालं ना, मग राहिलेला मसाला टाकून ना वांगे पण टाकले होते. मसाला छान भाजून घेतल्यानंतर आणि वांगे वाफेवरती शिजवायचे होते मला, त्यामुळे ना थोडंसं पाणी टाकले होते वांगे करपू नये म्हणून. आणि पाणी दुसरीकडे गरम करण्यापेक्षा ना मी त्याच्यावरतीच एक प्लेट ठेवून पाणी गरम केले होते आणि तेच पाणी वांग्यामध्ये टाकले होते. भाजीत ना नेहमी थंड पाणी टाकायचंच नाही, गरमच टाकायचं, नाहीतर भाजीची सगळी चव जाते. आणि भाजी बघा किती छान झाली होती. भात आणि वांग्याची भाजी खूप छान लागते, एकदा नक्की ट्राय करा. आणि मी पण जेवत होते आणि लाडू लगेच मोबाईल घेतला. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.